चला 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 मित्रांनो, पटापट आंघोळ करायला. पहा आपली कशी आंघोळीची तयारी चालू आहे. झाली झाली तुमची आंघोळ, तुम्ही बसा आता. टॉवेल आणू का तुला पुसायला? टॉवेल ह्या डांबरेसला पण अशी बांधून आंघोळ घालायला पाहिजे, याला पाईपने. आता तुला मी ना ए तुला पाईपच आंघोळ घालणार आहे. इतका आगाव आहे हा आंघोळ. सगळ्यात आळशी प्राणी असेल ना आंघोळीसाठी तर हाच असेल. हा मेरा सोना पुत्र बहुत होशियार आहे बाबू. आंघोळीला खूप छान बसतो एकदम. फक्त हाती लागल्यावरच बरं का. हाती नाही लागलं ना मग नाही, याला कुणी पकडू शकत नाही. एकदा हाती नाही लागल्यावर. बाबू जेवण तुझं झालं? पहा खाऊन पिऊन अगदी तराट. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. आज पहा कसा चिखल झालेला आहे आंघोळ घातल्यामुळे गायांना. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. पहा ही जोड किती आनंदी आहे. जोड असल्यामुळे मी वॉर्निंग दिलेली आहे की हे फुलं तोडू नका, ह्यांना असंच जोडीने राहून द्या पूर्ण सुखेपर्यंत, म्हातारे होईपर्यंत. पाण्याचा आवाज खळखळ 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 किती छान प्रकारे येतो ऐकायला, आणि हा ऐकण्याचा आनंदच काही वेगळा असतो. झाडांची अशी गर्दी तर झाली नाही ना मित्रांनो. हा आंबामध्येच, परत हा नारळ तर काय उंच जाणारच आहे. ह्या हिशोबाने आम्ही इथे लावलेला आहे. हा आणि गर्दीच छान वाटते. घराच्या जवळ असावा गर्दी. आपल्याकडे भरपूर तुळशी होत्या, बऱ्याच आपण उपटल्या, आणि काही अशा आपण ज्या पूजेच्या ठिकाणी लावतो ना एवढ्या येत नाही आहेत, कुंडीत असतात ना, म्हणून या खालीच मला आवडतात. तुळशी खालीच असाव्या. आणि आपलं हे पान फुटलेलं आहे बरं का, आपलं ब्रह्मकमळ. हे पहा ब्रह्मकमळ अगदी हिरवं हिरवंगार आहे, छान आहे. ह्याला 10 दिवस होऊन गेले, 12-13 दिवस झाले. आज 13-14 दिवस झाले. आता ह्याची आपल्याला गॅरंटी पक्की आहे. आता ऊन तापायला लागली मित्रांनो, ऊन जास्त व्हायला लागली ऊन, कारण का आता आभाळाचा गंध पूर्णपणे मोडलेला आहे. पहा आकाश एकदम स्वच्छ क्लीन झालेलं आहे, आणि आता उन्हाचा त्रास जाणवतो. थोडंसं मी बाहेर आले की असं वाटतं आता नको बापरे फार ऊन आहे, चला घरात, असं उन्हाचा त्रास जाणवतो. आता ह्याचं बी किती पडणार आहे, एवढ्या शेंगा. पहा सूर्य भगवान. हे सगळे बोलतात बरं का, आणि हे तुमच्याशीही बोलत असतील तर मला सांगा. माझ्याशी तर बोलतात. ते पहा तिकडे, हे पहा हे कसं बाळाला कुशीत घेऊन बघा, हे कसं बाळ बाहेर डोकवतं. असं वाटतं आईने कडेवर घेतलेलं आहे की नाही, आणि असं उंच डौलामध्ये बघ दाखवते, उंचावरनं जग दाखवते. आपणही असंच लहानपणी केलेलं. हे बघा हे सगळे बोलतात. बोलण्याचं आपल्याला प्रयत्न करतात ना. आपल्याला समजायला हवं, ते आपण समजू शकतो की नाही ते आपल्यावर आहे. खूप सगळे झाडं, वेली, पक्षी सगळे बोलतात. आणि खूप आता माझ्या हल्ली ना मी माणसांपेक्षा मी जास्त यांच्याशीच गप्पा मारते, आणि मला यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. कारण का इथून आपल्याला समाधानकारक उत्तर असतं. आणि यांची भेट, यांना आलिंगन देऊन बघा, झाडांनाही प्रेमाने आलिंगन देऊन बघा, यांचं चुंबन घेऊन बघा, यांच्याशी गप्पा मारून बघा, इथनं आपलं मन कधीच दुखत नाही. आणि आपण एखाद्यावर खूप विश्वासाने एखाद्याकडे जातो आणि एकदम प्रेमाने त्यांच्याशी बोलणं राहणं, नंतर ते काय होतं माहिती आहे का, आपलं मन दुखतात, मग ते फार त्रास होतो आपल्याला. पण यांचं असं नाही आहे. मैत्री करावी तर खरं निसर्गाचीच मैत्री असावी, आणि प्रेमही करावं तर प्राण्यांवर करावं, निसर्गांवर करावं, असं माझं मत आहे. आणि असंच आहे, असं असावं. हेही आपल्याला उद्देशून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न सांगतात. आपली नाळ यांच्याशी जोडली ना की हे सगळं आपल्याला एकदम इझिली होतं. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.